प्रभु का पवित्र नाम को धन्यवाद देता हूँ। प्रभूच्या पवित्र नावाचा धन्यवाद असो। प्रभु ने कोल्हापुर के पवित्र लोगों के साथ और एक सुंदर संगति दिया। प्रभूने कोल्हापूरच्या पवित्र लोकांसोबत अजून एक संधी दिली। पिछला हफ्ता में हम लोग जो प्रभु का वचन से हमने सीखा था उसका आगे का भाग को आज बोलने के लिए चाहता हूँ। मागील आठवड्यामध्ये देवाच्या वचनाद्वारे आपण जे शिकलो होतो त्याचा पुढचा भाग आता आपण बघण्याची इच्छा आहे। शायद आप सबको याद होगा कि हमने दूसरा तिमोथी दूसरा अध्याय 8 से 13 तक वचन पढ़ा था। दुसरं तिमोथेला पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याचं 2 ते 8 वचनावर आपण मनन केलं होतं। दूसरा अध्याय 8 से 13 त्याचा दुसरा अध्याय 8 ते 13 वचन आपण मनन केलं होतं। तो उसमें से हमने ये बात को देखा था आणि त्याच्यामधून आपण ही गोष्ट पाहिली होती, सुसमाचार क्या है। सुवार्ता काय आहे। सुसमाचार वो सिर्फ एक संदेश नहीं, सुसमाचार प्रभु यीशु मसीह है करके हमने देखा। आणि आपण हे पाहिलं होतं की सुवार्ता जे आहे तो एक संदेश नाही, तो सुवार्ता म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे। तो मैं विश्वास करता हूँ आप लोगों को बात याद रहेगा। आणि मी विश्वास ठेवतो की हे जे तुम्हाला सांगितलं ते तुमच्या लक्षात असेल। तो अभी सुसमाचार सुनाने के लिए प्रभु का दास एक बुरे काम करने वाला व्यक्ति के समान कष्ट सहते थे। आणि प्रभू येशू ख्रिस्त सुवार्ता सांगत असताना एक वाईट काम करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे तो कष्ट सहन करत असे। जब हम मतलब दूसरा तिमोथी दूसरा अध्याय का 9 वचन में ये बात को पढ़ता है, तिमोथेला दुसरं तिमोथेचं पत्र त्याचा दुसरा अध्याय आणि त्याच्या 9 वचनामध्ये आपण ही गोष्ट पाहू शकतो। हम उसको वापस एक बार पढ़ेगा। आणि पुन्हा एकदा आपण ते वचन वाचूया। जिसके लिए मैं कुकर्मी के समान दुख उठाता हूँ, जिसके लिए मैं कुकर्मी के समान दुख उड़ाता हूं करके वचन कहता है। आणि या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं की कुकर्म्याप्रमाणे मी दुःख सहन करत आहे। देखिए सुसमाचार सुनाने वाला व्यक्ति का अनुभव कैसा अनुभव है करके यहाँ पर बताता है। आणि जो सुवार्ता सांगतो त्याचा अनुभव कशा प्रकारचा आहे हे आपण पाहू शकतो। और वहां पर प्रेषित पौलुस कहता है, आणि या ठिकाणी प्रेषित पौल असं म्हणतो, मुझको बंधन है, आणि मी बंधनात आहे। मैं सुसमाचारकों को बंदी कर सकता है, आणि जे सुवार्ताचा प्रसार करतात त्यांना बंदिवान होऊ शकतो, चाहे वो उनको मार भी सकता है। आणि कदाचित त्यांना मारूनही टाकलं जाऊ शकतं। परंतु पौलुस यहाँ पर कहता है, या ठिकाणी प्रेषित पौल असं म्हणतो, वचन को कोई बंधन नहीं आणि वचनाला काही बंधन नाही है, वचन को कोई बंद नहीं कर सकता। आणि वचनाला कोणी बंधनामध्ये टाकू शकत नाही। और हमने देखा कि मतलब पहला शताब्दी में कैसा प्रभु का वचन फैलते गया। आणि पहिल्या शतकामध्ये आपण पाहिलं की देवाच्या वचनाचा प्रसार कशा प्रकारे होत गेला। हमने बहुत से उसके लिए वचन रेफरेंस पढ़ करके हमने ध्यान किया था। आणि त्याच्याकरता पुष्कळ वचनाचे संदर्भ आपण बघून त्याच्यावर मनन केलं होतं। आज मैं आपको इस सुसमाचार का महत्व या इम्पोर्टेंस के बारे में 6 बात बताने जा रहा हूँ। आणि देवाच्या वचनाचं जे महत्व आहे त्याच्या संबंधाने 6 गोष्टी मी आज सांगू इच्छितो। खास करके ये सुसमाचार का महत्व आणि विशेष करून सुवार्तेचं महत्व। तो उसमें सबसे पहला नंबर 1 बात, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, ये सुसमाचार जब प्रेरितों का काम 20 अध्याय 24 वचन में हम पढ़ता है, आणि ही सुवार्ता प्रेषितांचे कृत्य त्याचा 20 अध्याय आणि त्याच्या 24 वचनामध्ये आपण पाहतो। परंतु मैं अपने प्राण को कुछ नहीं समझता कि मैं उसे प्रिय जानूं, वरन यह कि मैं अपनी दौड़ को और उस सेवा को पूरी करूं जो मैंने परमेश्वर के अनुग्रह की सुसमाचार पर गवाही देने के लिए प्रभु यीशु मसीह से पाई है। परमेश्वर की अनुग्रह की सुसमाचार, आणि देवाच्या कृपेची सुवार्ता। हमको ये बात को जानना है कि ये सुसमाचार कैसा सुसमाचार है। आणि ही जी सुवार्ता आहे ही कशा प्रकारची सुवार्ता आहे। परमेश्वर का अनुग्रह का सुसमाचार, देवाच्या कृपेची सुवार्ता। मतलब आज हम जो भी वचन सुनाता है वो अनुग्रह की सुसमाचार है। आज आपण जे वचन सांगतो ती देवाची कृपेची सुवार्ता आहे। आपको मालूम है जब हमारे जीवन में हमने जो उद्धार पाया, आणि आपण आपल्या जीवनामध्ये जे तारण प्राप्त केलं, कैसे हम उद्धार पाया, आणि
आपण तारण कशा प्रकारे प्राप्त केलं? अनुग्रह के द्वारा। कृपेच्या द्वारे। आपको याद होगा जब एफिसियों का पत्र उसका दूसरा अध्याय 8 वचन में हम पढ़ता है, आणि इफिसकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, क्योंकि विश्वास के द्वारा अनुग्रह ही से तुम्हारा उद्धार हुआ है, और ये तुम्हारी ओर से नहीं वरन परमेश्वर का दान है। देखा, अनुग्रही से तुम्हारा उद्धार हुआ है। आणि कृपेच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे। ये अनुग्रह का सुसमाचार है। आणि ही कृपेची सुवार्ता आहे। आज बहुत लोग इस अनुग्रह की सुसमाचार को व्यर्थ करता है। आज पुष्कळ लोक या कृपेच्या सुवार्तेला व्यर्थ करतात। प्रियो, हमारे जीवन में हमें सुसमाचार सुनने के लिए जो मौका मिला, अपन बहुत धन्यवान लोग हैं। आणि प्रियानो, आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुवार्ता ऐकण्याची ही जी संधी मिळाली, खरोखरच आपण खूप धन्य लोक आहोत। प्रभु ये सुवार्ता के द्वारा हम पर अनुग्रह उडेलता है। आणि ह्या सुवार्तेद्वारे प्रभु आपल्यावर कृपा ओततो। हम इस वचन को तुच्छ नहीं जानना चाहिए। आणि या वचनाला आपण तुच्छ जाणू नये। आज कितने लोग इसको परमेश्वर का वचन ना समझ करके धोखा खाते हैं। आणि पुष्कळ लोक याला देवाचं वचन नाहीये असं समजून फसतात। अभी जो व्यक्ति को सुसमाचार सुनने के लिए मौका मिला, उसको प्रभु का अनुग्रह मिला। आणि ज्या व्यक्तीला देवाचं वचन ऐकण्याची संधी मिळाली, त्याला देवाची कृपा झाली। जब दूसरा कोरिन्थी 6 अध्याय उसका पहला वचन में लिखा है, दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये आपण असं पाहतो, हम जो परमेश्वर के सहकर्मी हैं, यह भी समझते हैं कि उसका अनुग्रह जो तुम पर हुआ उसे व्यर्थ न जाने दो। देखा, वो तुम्हारे ऊपर हुआ ये अनुग्रह को व्यर्थ नहीं जाने देना। आणि तुम्हाला मिळालेली जी कृपा आहे ती व्यर्थ जाऊ देऊ नका। हमारे जीवन में प्रभु का अनुग्रह के कारण हमें ये सुसमाचार मिलता है। आणि देवाच्या कृपेमुळेच आपल्याला ही सुवार्ता मिळते। परंतु बहुत लोग ये सुसमाचार का महत्व ना जान करके उसको तुच्छ करके उसको त्याग देता है। आणि पुष्कळ लोक आपल्याला मिळालेली जी कृपा आहे त्याचं महत्व न जाणता त्या सुवार्तेला ते तुच्छ करतात। परंतु प्रेषित पौलुस अपने जीवन के अनुभव में वो गवाही देता है। आणि प्रेषित पौल आपल्या जीवनाच्या अनुभवामध्ये साक्ष देतो। गलातियों का पत्री उसका दूसरा अध्याय का 21 वचन में, गलातीकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये, मैं परमेश्वर के अनुग्रह को व्यर्थ नहीं ठहराता, क्योंकि यदि व्यवस्था के द्वारा धार्मिकता होती तो मसीह का मरना व्यर्थ होता। देखिए, यहाँ पर प्रेषित पौलुस ये गवाही देता है, आणि या ठिकाणी प्रेषित पौल अशा प्रकारे साक्ष देतो, मैं परमेश्वर की अनुग्रह को व्यर्थ नहीं करता। देवाच्या कृपेला मी व्यर्थ ठरवत नाही। इसका मतलब क्या है कि बहुत लोग व्यर्थ करता है, परंतु प्रेषित पौलुस ने व्यर्थ नहीं किया। आणि याचा अर्थ काय की पुष्कळ लोक ते व्यर्थ करतात, पण प्रेषित पौलाने ते व्यर्थ नाही केलं। आपको मालूम है, अनुग्रह शब्द का बहुत गहरा अर्थ है। आणि कृपा या शब्दाचा खूप गहन अर्थ आहे। एक अर्थ यह है कि अयोग्य स्थान में हमें मिला हुआ ईश्वरीय दान। आणि पहिला अर्थ असा आहे की अयोग्य ठिकाणी आपल्याला मिळालेला देवाचं दान। प्रियो, हम लोग किसी प्रकार भी इस अनुग्रह पाने के लिए योग्य नहीं था। आणि प्रेरणो, कुठल्याही प्रकारे ही देवाची कृपा प्राप्त करण्याकरता आपण योग्य नव्हतो। तभी अयोग्य लोग होने पर भी प्रभु ने अनुग्रह के द्वारा हमारा उद्धार किया। आपण अयोग्य असताना सुद्धा देवाने आपल्यावर कृपा केली। आपको मालूम है, बाइबल में सबसे पहले ये अनुग्रह शब्द हमारा हम देखता है उत्पत्ति 6 का 8 में। आणि बायबल मध्ये सगळ्यात पहिले कृपा शब्द आपण कुठे पाहतो? उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये। वहां पर हम क्या देखता है? आणि त्या ठिकाणी आपण काय पाहतो? नोह पर प्रभु का अनुग्रह मिला। आणि नोहावर प्रभुची कृपा दृष्टी झाली। हाँ, बहुत बड़ा एक बात है कि उस समय के लोगों में प्रभु का अनुग्रह का दृष्टि नोह के ऊपर पड़ा। आणि त्या काळामध्ये परमेश्वराची कृपा दृष्टी नोहावर झाली। आपको मालूम है, सारा संसार पाप में भर करके प्रभु का दृष्टि में क्रोध का पात्र बन चुका था। आणि संबंध जग जे आहे ते पापामध्ये पडलं होतं आणि परमेश्वराच्या ते
कोपाला ते टेकले होते तो अनुग्रह पाया हुआ नोह का अवस्था क्या रहा? आणि कृपा प्राप्त झालेल्या नोहाची अवस्था कशी होती वो परमेश्वर के संग चलने लगा। आणि तो देवासोबत चालू लागला प्रियो, अनुग्रह पाया हुआ हमारा कर्तव्य हम प्रभु के साथ चलना। आणि कृपा प्राप्त झालेले आपल्या लोकांचं कर्तव्य आहे की आपण प्रभू सोबत चालावं जब वही उत्पत्ति 6 अध्याय का 9 वचन का आखिरी में लिखा है, आणि उत्पत्ती त्याचा 6 अध्याय त्याच्या 9 वचनाच्या शेवटी असं लिहिलंय नोह परमेश्वर के साथ चला। आणि नोहा देवासोबत चालला कितना सुंदर बात है, किती सुंदर गोष्ट आहे प्रभु के साथ चलना। आणि प्रभूच्या सोबत चालणं आज मसीह जीवन अनुग्रह के द्वारा उद्धार पाया हुआ जीवन है। आणि आज ख्रिस्ती जीवन कृपेच्या द्वारे तारण प्राप्त झालेलं जीवन आहे हमारा भी कर्तव्य क्या है? आणि मग आपलं कर्तव्य काय आहे हम प्रभु के साथ चलना। आपण प्रभूच्या सोबत चालणं प्रभु के साथ चलने के लिए प्रभु ने हम पर अनुग्रह उंडेला। आणि प्रभूच्या सोबत चालण्याकरता प्रभूने आपल्यावर कृपा केली आज हम जहां पर भी जाता है एक बात जरूर याद रखना, प्रभु हमारे साथ चलता है। आणि आपण जिथे कुठे जातो त्या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की देवाची कृपा आपल्या सोबत आहे है, प्रभु हमारे संग संग चल रहा है। आणि प्रभू आपल्या सोबत सोबत चालत आहे आपको मालूम है, इससे पहले प्रभु के साथ चला हुआ एक व्यक्ति है हानोक। आणि याच्या अगोदर प्रभू सोबत चाललेला एक व्यक्ती आहे तो म्हणजे हणोक हानोक प्रभु के साथ 300 साल चला आणि हणोक देवासोबत 300 वर्ष चालला और हानोक उड़ा लिया गया। आणि त्याच्यानंतर हणोक जो आहे तो उचलला गेला उड़ा ले जाने से पहले हानोक ने एक गवाही पाया, हानोक ने प्रभु को प्रसन्न किया। आणि उचलल्या जाण्याच्या अगोदर हणोकने ही साक्ष प्राप्त केली की त्याने देवाला प्रसन्न केलं प्रभु के आगमन में रूपांतर होकर के उड़ा ले जाने वाला हमारा एक छाया है हानोक। आणि प्रभूच्या आगमनामध्ये आपण रूपांतर होऊन प्रभू सोबत उचलल्या जाणारे ती आपली एक छाया आहे तो म्हणजे हणोक हो, मुझे हानोक के बारे में भी बोलने के समय में बहुत आनंद होता है, आणि हणोका संबंधाने बोलत असताना मला खूप आनंद होतो क्योंकि हानोक प्रभु के साथ चलता था। आणि हणोक देवासोबत चालत होता इतना एक विपरीत पीढ़ी में हानोक और नोहा ये दोनों बहुत प्रतिकूल अवस्था में रहते थे। आणि एवढ्या विपरीत अशा एक अवस्थेमध्ये हणोक आणि नोहा परमेश्वरासोबत राहत होते परंतु वो लोग उस परिस्थिति से मेलजोल नहीं खाया। आणि ते लोक एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये चालत असतानाही त्या परिस्थिती सोबत ते एकरूप नाही झाले वे लोग प्रभु के साथ चला। ते लोक प्रभूच्या सोबत चालले और हानोक के बारे में लिखा है कि हानोक ने प्रभु को प्रसन्न किया। हणोका संबंधाने असं म्हटलं आहे की हणोकाने देवाला प्रसन्न केलं वो कहाँ हम पढ़ता है आणि ते आपल्याला कुठे वाचायला मिळतं है ना, जब माला इब्रानियों का पत्र है उसका 11 अध्याय का 5 वचन में, इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय आणि त्याच्या 5 वचनामध्ये विश्वासी ने हड़ोक उठा लिया गया कि मृत्यु को न देखे, उसका पता नहीं मिला क्योंकि परमेश्वर ने उसे उठा लिया था और उसके उठा जाने के पहले उसकी यह गवाही दी गई थी कि उसने परमेश्वर को प्रसन्न किया है। हाँ, तो यहाँ पर हम देखते हैं कि उड़ा ले जाने से पहले हानोक ने एक गवाही पाया कि उसने परमेश्वर को प्रसन्न किया। आणि उचलल्या जाण्याच्या अगोदर हणोका संबंधाने एक साक्ष होती की त्याने देवाला प्रसन्न केलं। मैं आपको बताना चाहता हूँ, आज जो प्रभु के आगमन में उड़ा ले जाने के लिए चाहने वाले लोग हमेशा प्रभु को प्रसन्न करके जीवन बिताना चाहिए। आणि आज आपण ज्या काळामध्ये आलेलो आहोत की परमेश्वराच्या आगमनामध्ये उचलल्या जाण्यासाठी आपण देवाला प्रसन्न करत जीवन जगलं पाहिजे। हम प्रभु के साथ चलना है, आणि आपण प्रभूच्या सोबत चालायचंय, हमें प्रभु को प्रसन्न करना है। आपण प्रभूला प्रसन्न करायचंय। बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य प्रभु की इच्छा को अपना इच्छा बनाना। आणि जी प्रभूची इच्छा आहे ती आपली इच्छा बनवणं। आपको मालूम है नोहा को अनुग्रह मिला, आणि नोहावर कृपा झाली नोहा ने अनुग्रह व्यर्थ नहीं किया। आणि नोहाला मिळालेली जी कृपा आहे त्याने ती व्यर्थ नाही केली। नोहा का जीवन को अगर हम पढ़ेगा तो आणि नोहाचं जीवन जर आपण बघितलं तर उत्पत्ति 6:22 में लिखा है, उत्पत्तीचं पुस्तक 6 अध्याय आणि त्याचं 22 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे। उत्पत्ति 6:22। परमेश्वर की इस आज्ञा के अनुसार नूह ने किया। देखा,
परमेश्वर की उस आज्ञा के अनुसार नोहा ने किया। आणि देवाच्या आज्ञेप्रमाणे नोहाने केलं. वो एक बात उसका 7 अध्याय का 5 वचन में भी हम पढ़ता है। आणि हीच गोष्ट उत्पत्ती त्याचा 7वा अध्याय आणि त्याच्या 5 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यहोवा की इस आज्ञा के अनुसार नूह ने किया. देखिए मतलब यहोवा की इस आज्ञा के अनुसार नोहा ने किया। परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे नोहाने केलं. बोले तो मतलब प्रभु ने जो बात कहा, जैसा कहा वैसा ही किया। आणि परमेश्वराने त्याला जे जे आज्ञापिलं होतं त्याने तसंच केलं. प्रियो, आज प्रभु का अनुग्रह पाया हुआ मंडली के सारे पवित्र लोगों का एक बड़ा कर्तव्य है, प्रभु ने जो हमें कहा वैसा मानना। आणि देवाची कृपा प्राप्त झालेल्या मंडळीचे एक कर्तव्य आहे की देवाने आपल्याला ज्या ज्या आज्ञा दिलेल्या आहे त्याप्रमाणे आपल्याला करायचं आपको आहे. मालूम है, जो प्रभु को प्रेम करता है प्रभु का आज्ञा का पालन करेगा। आणि जो देवावर प्रीती करतो तो देवाच्या आज्ञेचं पालन करेल. तो इसका मतलब क्या है कि आज इस पीढ़ी में प्रभु का अनुग्रह हमको अगर मिला है तो आणि आजच्या या पिढीमध्ये देवाची कृपा जर आपल्यावर झालेली आहे तर हमें ये अनुग्रह को व्यर्थ नहीं करना चाहिए। आणि देवाच्या कृपेला आपण व्यर्थ करू नये. आपको मालूम है, जब मरियम के पास स्वर्गदूत आया आणि मरियमकडे ज्या वेळेला स्वर्गदूत आला और मरियम को बोला तुझे प्रभु का अनुग्रह मिला है, आणि मरियमला असं म्हटलं की देवाची कृपा तुझवर झाली आहे. लूका का सुसमाचार उसकी पहला अध्याय का 28 वचन। लूक त्याचा पहिला अध्याय त्याचा 28 वचन. स्वर्गदूत ने उसके पास भीतर आकर कहा, आनंद और जय तेरी हो जिस पर ईश्वर का अनुग्रह हुआ है, प्रभु तेरे साथ है. देखिए, जिस पर प्रभु का अनुग्रह हुआ है, आणि जिच्यावर देवाची कृपा झालेली आहे. आज कई मतलब नामधेय मंडली के लोग या रोमन कैथोलिक के लोग अनुग्रह से भरा हुआ करके मरियम को मतलब बोलता है, परंतु वो अनुग्रह से भरा हुआ नहीं, प्रभु का अनुग्रह उसको मिला है। आणि नामधारी ख्रिस्ती लोक किंवा रोमन कॅथलिक लोक काय म्हणतात की मरियम जी आहे ती कृपेने भरलेली आहे, पण ती कृपेने भरलेली आहे असं नाहीये, तर देवाची कृपा तिच्यावर झालेली आहे. प्रियो, हमारे जीवन में प्रभु का वचन को ना जानने के कारण कितने लोग ऐसे ऐसे बातों पर धोखा खाता है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन न जाणल्या कारणाने आपण कितीतरी प्रकारे फसल्या जातो. वापस दूध उसका 30 वचन में मरियम से कहता है, आणि पुन्हा जो स्वर्गदूत आहे ते 30 वचनामध्ये अशा प्रकारे म्हणतो, स्वर्गदूत ने उसे कहा, हे मरियम भयभीत न हो, क्योंकि परमेश्वर का अनुग्रह तुझ पर हुआ है. हाँ देखो, मतलब तुझ पर परमेश्वर का अनुग्रह हुआ है। आणि तुझ्यावर देवाची कृपा झालेली आहे. ये अनुग्रह जब मरियम के ऊपर पड़ा तो मरियम ने क्या किया? आणि ज्या वेळेला मरियमवर देवाची कृपा झाली त्यावेळेला मरियमने काय केलं? उसका 38 वचन 38। आणि लूक सुसमाचार त्याचा पहिला अध्याय त्याचं 38 वचन. मरियम ने कहा, देख मैं प्रभु की दासी हूँ, मुझे तेरे वचन के अनुसार हो. देखो कितना सुंदर बात है। आणि बघा किती सुंदर गोष्ट आहे. वो कहता है आणि तो असं म्हणतो कि मैं प्रभु का गुलाम। आणि मी प्रभूची दासी. यहाँ पर जो दासी कहा है वो ओरिजिनल भाषा में प्रभु का गुलाम करके अपने आप को एक गुलाम के रूप में समर्पण करता है। आणि या ठिकाणी जो हिंदीमध्ये दासी हा शब्द आलेला आहे, पण त्याच्या जी ओरिजिनल भाषांतर आहे त्याच्यामध्ये गुलाम असा तो खरा शब्द आहे. तो मरियम ने अपने आप को प्रभु का गुलाम होकर के प्रभु का इच्छा पूरा होने के लिए सौंप दिया. आणि मरियमने आपल्याला स्वतःला प्रभूचा गुलाम होऊन स्वीकारलं आणि प्रभूची इच्छा तिच्या जीवनामध्ये पूर्ण होण्याकरता तिने समर्पण केलं. प्रियो, हमें आज प्रभु का अनुग्रह का वचन सुना है। आणि प्रेनो, आज आपल्याला देवाच्या कृपेचं वचन मिळालेलं आहे. ये सुसमाचार हमारे लिए अनुग्रह मिलने के लिए कारण हुआ है कि नहीं? आणि ही सुवार्ता आपल्याला देवाची कृपा मिळण्याचं कारण झालेलं आहे का नाही? अयोग्य स्थान में प्रभु हमें अपने संतान होने के लिए इस सुसमाचार के द्वारा महान कार्य किया. आणि अयोग्य ठिकाणी आपल्याला देवाचे पुत्र होण्याकरता एक खूप मोठं काम या ठिकाणी देवाने केलं. तो ये सुसमाचार का सबसे पहला खूबी है कि ये अनुग्रह का सुसमाचार है. आणि या सुवार्तेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की ही कृपेची सुवार्ता आहे. दूसरा, ये सुसमाचार का खूबी आणि सुवार्तेचं दुसरं वैशिष्ट्य रोमियो का पत्री उसका पहला अध्याय का 10 वचन.
रोमकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 10 वचन. और नित्य अपनी प्रार्थनाओं में विनती करता हूँ कि किसी रीति से अब तुम्हारे पास आने की मेरी यात्रा परमेश्वर की इच्छा से सफल हो. पुत्र के द्वारा सुसमाचार घोषणा करने के लिए मेरी आत्मा के द्वारा आराधना करने वाला परमेश्वर. 9 वचन. परमेश्वर आपका 9 वचन. 9 परमेश्वर जिसकी सेवा में अपनी आत्मा से आप उसकी कौन सा वचन है? 9 वचन. 9 वचन है. 9 वचन. ओके. परमेश्वर जिसकी सेवा में अपनी आत्मा से उसके पुत्र के सुसमाचार के विषय में करता हूँ. बस उसके पुत्र की सुसमाचार. रोमकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 9 वचन. पुत्राची सुवार्ता. तो मतलब यहाँ पर का विषय क्या है कि पहले हमने देखा ये अनुग्रह की सुसमाचार था आणि सगळ्यात पहिलं आपण गोष्ट पाहिलं की ती कृपेची सुवार्ता होती. और यहाँ पर ये वचन कहता है कि ये पुत्र के संबंध का सुसमाचार है. आणि या ठिकाणी वचन असं सांगतं की ही पुत्राच्या संबंधाने असलेली सुवार्ता आहे. ये क्या है पुत्र के संबंध का सुसमाचार? आणि पुत्राची सुवार्ता काय आहे? है ना, जो आदि में परमेश्वर के साथ था आणि जो सुरुवातीला परमेश्वरासोबत होता वो ये परमेश्वर का एकलौता पुत्र था. आणि तो परमेश्वराचा एकुलता एक पुत्र होता. वो ये दुनिया में हमारे लिए या मानव जाति का उद्धार करने के लिए मनुष्य बनकर आया. आणि तो मानव जातीचं तारण करण्याकरता या जगामध्ये मनुष्य होऊन आला. एक प्रकार जब यूहन्ना का सुसमाचार पहला अध्याय का पहला वचन कहता है आणि योहान कृत सुसमाचार त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो. आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था और वचन परमेश्वर था. आणि सुरुवातीला वचन होतं, वचन परमेश्वरासोबत होतं आणि वचनच परमेश्वर होता. तो उस वचन उसका 14 वचन में बोलता है कि वचन देहधारी होकर के हमारे बीच में डरा किया. आणि योहान कृत सुसमाचार त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये आपण पाहतो की वचन देहधारी झालं आणि आपल्यामध्ये त्याने वास केला. तो प्रभु का वो सत्य वचन वो देहधारी होकर के मानव जाति का उद्धार के लिए दुनिया का मध्य में आकर के जन्म लिया. आणि परमेश्वराचं ते वचन जे आहे ते देहधारी झालं आणि या जगाच्या मध्यामध्ये देहधारी होऊन आपल्यामध्ये त्याने वास केला. और क्या किया? अजून काय केलं? हमारे पापों की छुटकारे के लिए हमारे पापों को अपने ऊपर लेकर के वो सूली पर हमारे लिए मरा. आणि आपल्या पापाच्या मुक्तीकरता आपल्या सर्वांचं पाप आपल्या स्वतःवर घेऊन तो वधस्तंभावर आपल्याकरता मेला. परमेश्वर का एकलौता पुत्र देवाचा एकुलता एक पुत्र हमारे लिए सूली पर मर करके मृतकों से तीसरा दिन जी उठा. आणि आपल्याकरता वधस्तंभावर मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. अभी वो क्या हुआ? आणि आता तो काय झाला? वो पहला उठा बना. आणि तो प्रथम पुत्र असा झाला. परमेश्वर का एकलौता पुत्र हमारे लिए मरकर जी उठने के द्वारा वो पहला उठा बना. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र मेलेल्यातून जिवंत झाल्याद्वारे तो आता त्याचा पहिला पुत्र किंवा प्रथम पुत्र असा झाला. इसका मतलब क्या हुआ? याचा अर्थ काय झाला? परमेश्वर को पहला उठा बोलने का अर्थ और भी बेटा है. आणि परमेश्वराचा पहिला पुत्र म्हणजे मग त्याला अजूनही पुत्र आहे. मतलब हमें पुत्र बनाने के लिए आणि आपल्याला पुत्र बनवण्याकरता प्रभु यीशु मसीह ये दुनिया में परमेश्वर का पुत्र मनुष्य बनकर आया. आणि प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य होऊन परमेश्वराचा पुत्र होऊन आला. ये है पुत्र के संबंध का सुसमाचार. आणि ही आहे पुत्राच्या संबंधाने सुवार्ता. तीसरा हम सुसमाचार के बारे में जब देखता है आणि सुवार्तेचं जे महत्व पाहत असताना तिसरं जे आपण महत्व पाहतो दूसरा कुरिन्दी उसका 11 अध्याय का 7 वचन में करंदीकराचं दुसरं पत्र त्याचा 11 अध्याय आणि त्याचं 7 वचन. क्या इसमें मैंने कुछ पाप किया कि मैंने तुम्हें परमेश्वर का सुसमाचार सेवक में सुनाया? यहाँ पर सुसमाचार को कहता है परमेश्वर का सुसमाचार है. आणि या ठिकाणी हे सुवार्तेला म्हटलं आहे की परमेश्वराची सुवार्ता. मतलब ये सुसमाचार का विशेषता या खूबियां मैं आपको बताने के प्रयास करता हूँ. आणि परमेश्वराच्या सुवार्तेचे जे वैशिष्ट्य आहे ते मी या ठिकाणी सांगत आहे. प्रियो, परमेश्वर की ओर से हमारे लिए एक सुसमाचार आणि परमेश्वराकडून आपल्याकरता असणारी सुवार्ता. आपको मालूम है इस सुसमाचार को बिगाड़ने के लिए और भी सुसमाचार लोग करता है. आणि ह्या सुवार्तेला बिघडण्याकरता
लोक वेगळ्या प्रकारची सुवार्ता सांगतात है ना। वही 11 अध्याय का 4 वचन में उसका बारे में प्रेरित पौलुस गवाही देता है। आणि दुसरे करंदीकाराचं पत्र त्याचा 11 अध्याय आणि त्याच्या 4 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, यदि कोई तुम्हारे पास आकर किसी दूसरे यीशु का प्रचार करे जिसका प्रचार हमने नहीं किया, या कोई और आत्मा तुम्हें मिले जो पहले न मिला था, या और कोई सुसमाचार सुनाए जिसे तुमने पहले न माना था, तो तुम उसे सह लेते हो। हाँ, इसका मतलब उन दिनों में एक और भी सुसमाचार बांटा जाता था। आणि त्या दिवसामध्ये एक वेगळ्या प्रकारची सुवार्ता सांगितली जात होती वो सिर्फ उन दिनों में नहीं, आज उससे भी ज्यादा बढ़ गया। आणि फक्त त्या दिवसामध्ये नाही तर आजच्या या काळामध्ये हे खूप जास्त प्रमाणात वाढलंय। वे लोग ऐसा एक समाचार सुनाता है कि जबकि प्रभु यीशु मसीह के नाम बोल करके मानव दुनिया की आशीषों के पीछे, मानव चंगाई के पीछे, मानो ये दुनिया से मिलने वाले बातों के पीछे लोगों को खींच कर ले जाने वाला एक समाचार। आणि आज वेगवेगळ्या प्रकारची सुवार्ता जगभरामध्ये सांगितली जात आहे की ज्याच्यामध्ये जगापासून मिळणारे जे आपल्याला लाभ आहे ते सांगितले जात आहे, आपल्याला आरोग्यदान कसं मिळेल ते सांगितलं जात आहे। ही एक वेगळ्या प्रकारची सुवार्ता आहे। परंतु परमेश्वर ने अपना एकलौता पुत्र को मतलब हमारे ये दुनिया की आशीषों के लिए नहीं, वो स्वर्गीय आशीषों को प्रदान करने के लिए भेजा। परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र जे आहे ते जगाचे आशीर्वाद मिळण्याकरता नाहीये, तर स्वर्गीय आशीर्वाद आपल्याला प्राप्त करण्याकरता पाठवला आहे। हमें मालूम है जब एफेसियों का पत्र है उसका पहला अध्याय का 3रा वचन में पढ़ता है, आणि इपिस्कराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 3रा वचनामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो, हमारे प्रभु यीशु मसीह के परमेश्वर और पिता का धन्यवाद हो कि उसने हमें मसीह में स्वर्गीय स्थानों में सब प्रकार की आत्मिक आशीष दी है। हाँ देखिए, स्वर्गीय स्थानों में सब प्रकार की आत्मिक आशीषें दी है। आणि स्वर्गीय ठिकाणामध्ये सर्व प्रकारचे आत्मिक आशीर्वाद आपल्याला दिलेले आहे। पिता ने हमें सबसे अच्छा दिया, अपना एकलौता पुत्र दिया, आणि पित्याने सगळ्यात उत्तम आपल्याला दिलं त्याचा एकुलता एक पुत्र, है, और उसमें हमारे लिए स्वर्ग का सारे आत्मिक आशीष दिया। आणि त्याच्यामध्ये स्वर्गीय सर्व प्रकारचे आत्मिक आशीर्वाद आपल्याला दिले। परंतु एक और यीशु के नाम पर लोगों को दुनिया की आशीष के पीछे एक दूसरा समाचार में धोखा देकर लोगों को फंसाता है। आणि अजून एक येशूचं नाव घेऊन अजून एक वेगळ्या प्रकारची सुवार्ता सांगतात की ज्याच्यामध्ये जगापासून मिळणारे आशीर्वाद आहे। प्रियो, उसमें हमें सावधान रहना है। आणि प्रियांनो, याच्यामध्ये आपल्याला सावध राहायचंय। ये परमेश्वर का सुसमाचार है। आणि ही परमेश्वराची सुवार्ता आहे। ओके, 4वां सुसमाचार का खूबी, आणि सुवार्तेचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यातलं चौथं वैशिष्ट्य, कि ये मसीह की सुसमाचार है। आणि ही ख्रिस्ताची सुवार्ता आहे। जब रोमियो का पत्र 15 अध्याय का 19 वचन में, रोमकराचं पत्र त्याचा 15 अध्याय त्याचं 19 वचन, और चिन्ह और अद्भुत कामों की सामर्थ से और पवित्र आत्मा की सामर्थ से मेरे ही द्वारा किए, यहाँ तक कि मैंने यरूशलेम से लेकर चारों ओर इकुलिस तक मसीह के सुसमाचार का पूरा पूरा प्रचार किया। हाँ, मसीह की सुसमाचार, ख्रिस्ताची सुवार्ता, इसको क्रूस की कथा भी कह सकता है, आणि याला वधस्तंभाची कथाही म्हणू शकतो। मतलब मसीह की सुसमाचार आणि ख्रिस्ताची सुवार्ता, आपको मालूम है ये बात हम बार बार बाइबल में पढ़ता है। आणि ही गोष्ट वारंवार आपण बायबल मध्ये आपल्याला वाचायला मिळते। आप पहला कोरिंथी 9 अध्याय का 12 वचन में भी यही बात को देख सकता है। पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 9 अध्याय आणि त्याच्या 12 वचनामध्ये सुद्धा आपल्याला हीच गोष्ट पाहायला मिळते। परंतु सब कुछ सहते हैं कि हमारे द्वारा मसीह के सुसमाचार से कुछ रुकावट न हो। हाँ, मसीह की सुसमाचार, यहाँ पर भी मसीह की सुसमाचार, आणि या ठिकाणी सुद्धा लिहिलेलं आहे की ख्रिस्ताची सुवार्ता। हाँ, अभी वही बात को, वही शब्द को हम दूसरा कोरिंथी 10 अध्याय का 14 वचन में भी पढ़ता है। दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 10 अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये सुद्धा आपल्याला हीच गोष्ट पाहायला मिळते। वरन मसीह का सुसमाचार सुनाते हुए तुम तक पहुंच चुके हैं। हाँ, मसीह की सुसमाचार सुनाते हुए तुम तक पहुंच गया। आणि ख्रिस्ताची सुवार्ता सांगत तुमच्यापर्यंत पोहोचलो। प्रियो,
हमारे जीवन में मसीह के सुसमाचार का बहुत गंभीरता है आणि प्रियानो, आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या सुवार्तेचं खूप महत्व आहे. है ना। आज हमने ये मसीह की सुसमाचार का स्वाद चखा है कि नहीं, ये बहुत अनमोल बात है। आणि ख्रिस्ताच्या सुवार्तेचा चव आपण चाखली का नाही, हे खूप महत्वपूर्ण आहे. मसीह की सुसमाचार क्या करता है? आणि ख्रिस्ताची सुवार्ता काय करते? हमें स्वर्ग का योग्य बनाता है, आणि स्वर्गाकरता आपल्याला योग्य बनवते. हमें स्वर्ग का नागरिक बनाता है, स्वर्गाचे नागरिक आपल्याला बनवते. हमें मसीह के स्वभाव का बनाता है, ख्रिस्ताच्या स्वभावाचे आपल्याला बनवते. हमें मसीह का भाई और बहन बनाता है। आणि ख्रिस्ताचे भाऊ आणि बहीण आपल्याला बनवते. ये मसीह की सुसमाचार का खूबी है। आणि ख्रिस्ताच्या सुवार्तेचं हे वैशिष्ट्य आहे. पांचवा सुसमाचार का खूबी आणि पाचवं सुवार्तेचं वैशिष्ट्य वो क्या है? ते काय आहे? वो हमें जन्म देता है। आणि ते आपल्याला जन्म देतं. देखो, हमें इस बात को बहुत अच्छी रीति में समझना है। आणि बघा, आपल्याला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहे. पहला कुरिन्दी 4 अध्याय का 15 वचन में प्रेषित कुरिन्द मंडली को याद दिलाकर कहता है, पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये प्रेषित पौल करंदीकराच्या मंडळीला या गोष्टीची आठवण करून देतो. क्योंकि यदि मसीह के द्वारा तुम्हारे सिखाने वाले 10,000 भी होते तो भी तुम्हारे पिता बहुत से नहीं, इसलिए कि मसीह यीशु में सुसमाचार के द्वारा मैं तुम्हारा पिता हुआ। देखा, मतलब सुसमाचार के द्वारा मैं तुम्हारा पिता हुआ। आणि सुवार्तेच्या द्वारे मी तुमचा बाप झालो. बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, सुसमाचार सुन करके उन लोगों ने नया जन्म पाया। आणि सुवार्ता ऐकून त्या लोकांनी नवा जन्म प्राप्त केला. मुझे सुनने वाला कोल्हापुर के पवित्र लोगों से मैं एक बात पूछना चाहूंगा। आणि मला ऐकणाऱ्या कोल्हापूरच्या पवित्र लोकांना एक गोष्ट मी विचारू इच्छितो. आपने नया जन्म कैसे पाया? आणि तुमचा नवा जन्म कसा झाला? है ना, कई बार लोग कहता है, आणि पुष्कळ वेळा लोक असं म्हणतात, हमारे घर में कोई प्रभु का दास आया, आणि आमच्या घरामध्ये एक प्रभूचा दास आला. मेरा माँ बीमार था माझी आई आजारी होती. और वो दास ने मेरा माँ के लिए प्रार्थना किया आणि त्या दासाने माझ्या आई करता प्रार्थना केली. और मेरा माँ ठीक हो गया। आणि माझी आई बरी झाली. तो हम लोग सभी ने बपतिस्मा लिया। आणि मग आमच्या सगळ्यांनी बाप्तिस्मा घेतला. क्या ये लोगों का उद्धार हुआ? आणि मग ह्या लोकांचं खरोखर तारण झालं का? वो लोग एक चंगाई का एक अवस्था देख करके उन लोगों ने प्रभु का सत्य वचन को नहीं जाना, उनके जीवन में सुसमाचार का अर्थ नहीं जाना, एक सच्चा नया जन्म नहीं हुआ, वो चमत्कार देख करके उन्होंने विश्वास किया। आणि त्या लोकांना आरोग्यदान मिळालं, त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार झाला आणि त्यांनी त्या चमत्कारावर विश्वास ठेवला आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला. पण सुवार्ता ऐकून देवाच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांचं मन परिवर्तन झालं नाही, त्यांचं जीवन बदललं नाही, त्यांचा नवा जन्म झाला नाही, म्हणूनच त्यांचं तारण सुद्धा नाही झालेलं. कल ऐसा हो सकता है, उद्या असं होऊ शकतं. आप कोई बीमार पड़ेगा आणि तुमच्यापैकी कोणी आजारी पडेल और प्रभु चंगाई नहीं दिया, आणि प्रभूने जर आरोग्य नाही दिलं, तो आपका विश्वास उसके पीछे चले जाएगा। तुमचा विश्वासही त्याच्या पाठीमागे निघून जाईल. परंतु जो सच में वो सुसमाचार सुनकर के जो नया जन्म पाता है, आणि खरोखरच सुवार्ता ऐकून ज्याचा नवा जन्म होतो, वो कभी भी उसका उद्धार नष्ट नहीं होगा। त्याचं तारण कधीच नष्ट होत नाही. पहली बात तो जो चंगाई के पीछे जो बपतिस्मा लिया उनका तो अभी उद्धार ही नहीं हुआ। आणि आरोग्य दान प्राप्त झाल्यानंतर ज्यांनी बाप्तिस्मा घेतला त्यांचं खरं पाहिलं तर तारणच नाही झालं. उद्धार नहीं हुआ बोले का मतलब उनका नया जन्म नहीं हुआ। आणि तारण नाही झालं याचा अर्थ की त्यांचा नवा जन्म नाही झाला. नया जन्म नहीं हुआ उसका बोले ना मतलब पाप क्षमा नहीं हुआ। आणि नवा जन्म झाला नाही याचा अर्थ त्यांना पापांची क्षमा नाही मिळाली. पाप क्षमा, उद्धार, नया जन्म, ये तीनों एक ही बात है। आणि पाप क्षमा, तारण आणि नवा जन्म या तीनही एकच गोष्ट आहे. हाँ, ये बात को बहुत ध्यान से समझना। आणि ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. आज कई लोग हाथ उड़ा करके उद्धार पाते हैं। आणि आज कितीतरी लोक हात वर करतात आणि त्यांना तारण मिळतं. नहीं तो कई लोग कार्ड भर करके उद्धार पाता है। आणि काही लोक कार्ड भरतात आणि तारण प्राप्त करतात. प्रियम, ऐसा कोई उद्धार नहीं होता। आणि प्रियानो, अशा प्रकारे तारण नाही मिळत. आपको ये जानना है कि आपने प्रभु यीशु मसीह के सुसमाचार पर विश्वास करेगा तभी आपका उद्धार होगा। आणि तुम्हाला ही गोष्ट जाणून घ्यायची की प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेवर ज्या वेळेला तुम्ही
विश्वास कराल त्याच वेळेला तुमचं तारण होईल. सुसमाचार एक व्यक्ति को नया जन्म देता है. आणि सुवार्ता एका व्यक्तीला नवा जन्म देते. ये सत्य वचन जब तक आप विश्वास नहीं करेगा, आणि हे सत्य वचनावर जोपर्यंत तुम्ही विश्वास करणार नाही वो व्यक्ति का नया जन्म नहीं होता. आणि त्या व्यक्तीचा नवा जन्म होत नाही. कई लोग क्या कहता है कि मेरा उद्धार हुआ, मैंने बपतिस्मा लिया. आणि काही लोक काय म्हणतात की माझा तारण झालं, मी बाप्तिस्मा घेतला. प्रियो, बपतिस्मा नया जन्म नहीं है. प्रियांनो, बाप्तिस्मा घेणं म्हणजे नवीन जन्म नाहीये. बपतिस्मा नया जन्म पाया हुआ लोगों के लिए है. आणि बाप्तिस्मा कोणासाठी आहे? ज्यांचा नवा जन्म झालाय त्यांच्याकरता बाप्तिस्मा आहे. परंतु बपतिस्मा पाने से आपका नया जन्म नहीं होता. आणि बाप्तिस्मा घेऊन तुमचा नवा जन्म नाही होत. नया जन्म पाया हुआ लोगों के लिए बपतिस्मा है. आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या लोकांकरता बाप्तिस्मा आहे. आज मतलब बहुत से गलत उपदेश रहता है, गलत रीति में लोगों को फंसाता है. इसलिए मैं आपको थोड़ा मतलब गहन रीति में आपको बताना चाहता हूँ. आणि आज लोक चुकीचे उपदेश सांगतात, म्हणूनच एक गहन असा संदेश तुम्हाला सांगत आहे. आज बहुत लोग मतलब पानी में डुबकी लिया परंतु उसको नया जन्म का अनुभव नहीं. आज पुष्कळ लोक पाण्यामध्ये डुबकी घेतात पण त्यांना नवा जन्माचा अनुभव नाही. प्रियो, नया जन्म प्रभु का वचन के द्वारा है. आणि प्रियानो, नवा जन्म जो आहे तो देवाच्या वचनाच्या द्वारे आहे. आपको मालूम है याकूब का पत्री पहला अध्याय का 18 वचन में याकूब कहता है, आणि याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 18 वचनामध्ये याकोब अशा प्रकारे म्हणतो, उसने अपनी ही इच्छा से हमें सत्य के वचन के द्वारा उत्पन्न किया. हाँ, देखिए हमारा प्रभु अपनी इच्छा से, आपको मालूम है नया जन्म ये मनुष्य की इच्छा से नहीं, ये परमेश्वर की इच्छा से होने वाला बात है. वो वचन के द्वारा है. आणि नवा जन्म जो आहे तो मनुष्याच्या इच्छेप्रमाणे नाही तर परमेश्वराच्या इच्छेच्या अनुसार, त्याच्या वचनाच्या अनुसार होणारा तो नवा जन्म आहे. ये नया जन्म हम कैसे पाता है? आणि नवा जन्म आपल्याला कसा मिळतो? जब प्रभु यीशु मसीह मेरे पापों के लिए दुनिया में आकर मेरा पाप का मजदूरी मृत्यु प्रभु यीशु मसीह ने खुद मेरे लिए उड़ाया और वो मेरे लिए मारा गया, गाड़ा गया, जी उड़ा. ये सच्चाई जब सुसमाचार के द्वारा हमें सुनाया जाता है और हम विश्वास करता है, आणि मी एक पापी मनुष्य आहे आणि मज पाप्या करता प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य होऊन या जगामध्ये आला आणि माझंच नाही तर संबंध जगाचं पाप त्याने आपल्या स्वतःवर घेऊन तो वधस्तंभावर मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. ह्या गोष्टीवर, ह्या सुवार्तेवर जो कोणी व्यक्ती विश्वास ठेवतो और वो मेरा प्रभु है, आणि तो माझा प्रभू आहे, वो एकमात्र उद्धार करता है. आणि तो एकमात्र तारण करता आहे. ये सच्चाई जब हम पूरा विश्वास के साथ दिल में ग्रहण करता है आणि ह्या सत्यावर संपूर्ण हृदयाने ज्या वेळेला आपण स्वीकार करतो और प्रभु को हम जब स्वीकारता है, आणि ज्या वेळेला आपण प्रभूचा स्वीकार करतो उस समय में हमें ये नया जन्म का अनुभव मिलता है. त्या वेळेला आपल्याला या नवा जन्माचा अनुभव मिळतो. उसको संक्षिप्त में मैं आपको बोलूं तो यूहन्ना का सुसमाचार पहला अध्याय का 12-13 वचन में, आणि थोडक्यात सांगायचं झालं तर योहान सुसमाचार त्याचा पहिला अध्याय त्याचं 12 आणि 13 वचनामध्ये, परंतु जितनों ने उसे ग्रहण किया उसने उन्हें परमेश्वर के संतान होने का अधिकार दिया, अर्थात उन्हें जो उसके नाम पर विश्वास रखते हैं. वे न तो लहू से, न शरीर की इच्छा से, न मनुष्य की इच्छा से, परंतु परमेश्वर से उत्पन्न हुए हैं. देखिए यहाँ पर जब हम प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु मानकर जब ग्रहण करता है, प्रभु का वचन कहता है वो परमेश्वर से जन्मा है. आणि मग ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचं वचन ऐकून आपल्या जीवनामध्ये प्रभू म्हणून स्वीकारतो, त्या वेळेला त्याचा नवा जन्म होतो. आज मुझे सुनने वाला आप पवित्र लोगों में ये बात का फर्क जरूर होने का कि मैंने प्रभु यीशु मसीह को मेरा प्रभू मान करके ग्रहण किया है कि नहीं. आणि आज मला ऐकणाऱ्यांनी निश्चितच एक मनामध्ये निश्चय करायला पाहिजे की येशू ख्रिस्ताला माझ्या जीवनाचा प्रभू म्हणून मी स्वीकारलेला आहे का नाही. सिर्फ उद्धारकर्ता जानना काफी नहीं, आणि केवळ येशू ख्रिस्ताला तारण करता जाणणं पुरेसं नाही. वो जरूर हमारा उद्धारकर्ता है, निश्चितच आपला तो तारण करता आहे, परंतु उससे बढ़कर उसको हमें अपना प्रभु करके अंगीकार करना है. आणि त्याच्यापेक्षा जास्त आपण त्याला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारायचंय. प्रभु का अर्थ
प्रभूचा अर्थ मेरा जीवन का सर्वाधिकारी। माझ्या जीवनाचा सर्वाधिकारी। इसका मतलब पूर्ण रूप में उस सर्वाधिकारी का मैं बिल्कुल अधीन हूँ। आणि संपूर्णरित्या त्या सर्वाधिकारीच्या मी अधीन आहे। वही बात को रोमियो का पत्री 10 अध्याय का 9 वचन में जब हम पढ़ता है, तीच गोष्ट रोमकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये आपण पाहतो कि यदि तू अपने मुंह से यीशु को प्रभु जानकर अंगीकार करे और अपने मन से विश्वास करे कि परमेश्वर ने उसे मरे हुए में से जिलाया तो तू निश्चय ही उद्धार पाएगा। देखिए आपको ये जरूर ये हमारा अनुभव होना जरूरी है कि यीशु मसीह को मैंने प्रभु जान करके ग्रहण किया। आणि निश्चितच आपल्याला आपल्या जीवनामध्ये हा निश्चय असला पाहिजे की येशू ख्रिस्ताला प्रभू जाणून मी त्याचा स्वीकार केला। इसका मतलब याचा अर्थ अगर आपने प्रभु जान करके प्रभु यीशु मसीह को ग्रहण किया है तो आपका आत्मा में नया जन्म हो चुका है। आणि येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून जर तुम्ही स्वीकारलेला आहे तर आत्म्यामध्ये तुमचा नवा जन्म झालेला आहे। क्योंकि आप प्रभु करके ग्रहण करना है तो आपके अंदर आत्मा आना चाहिए। आणि तुम्ही जर प्रभू म्हणून स्वीकार करायचा आहे तर तुमच्यामध्ये आत्मा आला पाहिजे। न पहला कुरिन्थी 12 अध्याय इसका 3रा वचन की आखिरी भाग, पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनाचा शेवटला भाग। और न कोई पवित्र आत्मा के बिना कह सकता है कि यीशु प्रभु है। हाँ देखिए, कोई भी व्यक्ति पवित्र आत्मा के बिना प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु नहीं कह सकता। आणि कुठलाही व्यक्ती पवित्र आत्म्याखेरीज येशू ख्रिस्ताला प्रभू नाही म्हणू शकत। आज आपने कई प्रचार में सुना होगा आणि आज पुष्कळ प्रचारामध्ये तुम्ही ऐकलं असेल ना, स्टेजों में लोग बहुत हीरो बन करके प्रार्थना बोलते हैं यीशु के नाम से, यीशु के नाम से। वो मैं आपको बोलना चाहता हूँ, वो लोग आत्मा में नहीं कह रहा है, वो एक और आत्मा में बोल रहा है। आणि तुम्ही मोठ्या मोठ्या स्टेजवर लोक एक हिरो म्हणून प्रार्थना करता आणि त्या प्रार्थनेमध्ये येशूच्या नावाने अशा प्रकारे प्रार्थना करता। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो ती पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना नाहीये तर एक वेगळ्या आत्म्यामध्ये ती प्रार्थना आहे। वो प्रभु को बिल्कुल तुच्छ करके, प्रभु को महिमा ना दे करके वो स्वयं को उड़ाता है आणि ते प्रभूला एकदम तुच्छ करता आणि स्वतःला उंच करता। प्रियो, हमें ये बात को बहुत गहराई में जानना है कि बहुत लोग इस बातों में गलत होता है, लेकिन अगर हम आत्मा में होते बिना प्रभु यीशु मसीह को प्रभु नहीं कह पाएंगे। आणि पुष्कळ लोक या गोष्टीमध्ये चुका करतात, पण जोपर्यंत आपण आत्म्यामध्ये राहत नाही तोपर्यंत येशू ख्रिस्ताला आपण प्रभु येशू म्हणू शकत नाही। तो इसलिए हम हमेशा हर बात में हमें प्रभु यीशु मसीह को प्रभुता दे करके ही बात करना है। आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताला प्रभुत्व देतच आपण बोलायचं। हमेशा हमारे जीवन में, हमारे दिल में यीशु को प्रभु मान कर, आपको याद होगा पहला पत्रोस 3रा अध्याय का 15 वचन में लिखा है, आणि पहिले पेत्र 3रा अध्याय आणि त्याच्या 15 वचनामध्ये असं लिहिलंय, यीशु को प्रभु मानकर अपना दिल में पवित्र करो। आणि येशू ख्रिस्ताला प्रभु मानून आपण आपल्या हृदयामध्ये पवित्र करा। तो हमेशा प्रभु यीशु मसीह की प्रभुता हमारे जीवन में होना उद्धार पाए हुआ हर एक पवित्र लोगों का कर्तव्य है। आणि आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचं प्रभुत्व असणं हे तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे। ये सुसमाचार क्या करता है? आणि ही सुवार्ता काय करते? सुसमाचार हमें नया जन्म देता है। आणि सुवार्ता आपल्याला नवा जन्म देते। नया जन्म और किसी और बातों से नहीं। आणि नवा जन्म अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टीद्वारे नाही। कई बार प्रभु यीशु मसीह के शब्दों को लोगों ने कुछ गलत व्याख्या करता है। आणि पुष्कळ वेळा येशू ख्रिस्ताचं जे बोलणं आहे त्याची चुकीची व्याख्या लोक करतात। योहन्ना का सुसमाचार 3रा अध्याय का 5 वचन, आणि योहान त्याचा 3रा अध्याय त्याचं 5 वचन, प्रभु ने यीशु मसीह ने जब नया जन्म का बारे में यहाँ पर क्या कहा, आणि नवा जन्म संबंधाने प्रभु येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, जब तक एक व्यक्ती जल और आत्मा के द्वारा ना जन्मे तो परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं करेगा। आणि जोपर्यंत एखादा व्यक्ती पाणी आणि आत्म्याच्या द्वारे नवा जन्म प्राप्त करत नाही तोपर्यंत परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही। इसका मतलब बहुत लोगों ने क्या किया, आणि याचा अर्थ पुष्कळ लोकांनी काय केलं, पानी का मतलब बपतिस्मा, आणि पाणी याचा अर्थ बाप्तिस्मा। प्रियो, यहाँ पर बपतिस्मा का बात नहीं है। आणि या ठिकाणी बाप्तिस्म्याची गोष्ट नाहीये।
कोई भी बपतिस्मा के द्वारा नया जन्म नहीं पाता। आणि कोणीही बाप्तिस्म्याच्या द्वारे नवा जन्म प्राप्त करत नाही. आपको मालूम है कि मतलब मैं एक संक्षिप्त में अभी बहुत बात डिटेल से बोलने के लिए अभी समय हमको अनुमति नहीं देता, आणि खूप विस्तार रीतीने सांगण्याकरता वेळ आपल्याला परवानगी देत नाही. फिर भी मुझे लगता है कि एक वचन इतना आपका हर एक संदेह दूर करेगा। आणि एक वचन की तुमच्या सगळ्यांच्या शंका तो दूर करेल. पहला पत्रोस पहला अध्याय उसका 23 वचन। पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 23 वचन. क्योंकि तुमने नाशवान नहीं पर अविनाशी बीज से परमेश्वर के जीवित और सदा ठहरने वाले वचन के द्वारा नया जन्म पाया है। देखिए बहुत साफ साफ पत्रोस यहाँ पर कहता है, आणि या ठिकाणी पेत्र खूप सरळ सरळ रीतीने सांगत आहे. नया जन्म कैसे पाया? आणि नवा जन्म कसा प्राप्त केला? वचन की द्वारा, वचनाच्या द्वारे. Praise the Lord। प्रेज द लॉर्ड. मैं आपको मतलब आप इस वचनों को जब पढ़ेंगे ध्यान करेंगे, मुझे विश्वास है कि आपको कोई संदेह नहीं रहेगा। आणि वचन ज्या वेळेला तुम्ही वाचाल आणि मनन कराल, मला असा विश्वास आहे की तुम्हाला कुठली शंका राहणार नाही. तो प्रभु का वचन क्या कहता है? देवाचं वचन काय सांगतं? हमें नया जन्म देता है। आणि सुवार्ता जी आहे ते आपल्याला नवा जन्म देते. कितना सुंदर बात है। किती सुंदर गोष्ट आहे. इस सुसमाचार के द्वारा मैंने इस नया जन्म को पाया आणि सुवार्तेच्या द्वारे मला नवा जन्म मिळाला. और मैं आशा करता हूँ आप भी वही वचन के द्वारा नया जन्म पाया होंगे। आणि मी आशा ठेवतो त्याच वचनाच्या द्वारे तुमचाही नवा जन्म झाला असेल. तभी तो आप प्रभु का मंडली का एक अंग बन पाएगा। आणि तरच तुम्ही मंडळीचा एक अवयव होऊ शकाल. आखिर में एक और बात सुसमाचार को खूबी चटुआ खूबी बोल करके मैं आज का संदेश खत्म करूंगा। आणि सुवार्तेचं 6वं वैशिष्ट्य सांगून या ठिकाणी मी संदेश थांबवेल. ये सुसमाचार का चटुआ खूबी आणि या सुवार्तेचं 6वं वैशिष्ट्य ये रोमियो का पत्री उसका दूसरा अध्याय का 16 वचन है। रोमकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याचं 16 वचन. यहाँ पर प्रेरित पौलुस बताता है, आणि या ठिकाणी प्रेषित पौल अशा प्रकारे सांगतो, ये सुसमाचार हमारा न्याय करेगा। आणि ही सुवार्ता आपला न्याय करेल. जिस दिन परमेश्वर मेरे सुसमाचार के अनुसार यीशु मसीह के द्वारा मनुष्य की गुप्त बातों का न्याय करेगा। प्रियो, हमको सबको मालूम है हमारा एक दिन इस दुनिया से हमें यात्रा करके या मृत्यु के द्वारा हमें दुनिया से जाना है। आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे एक दिवस आपल्याला मरायचं आहे. परंतु ये समाप्त नहीं। आणि मरण म्हणजे शेवट नाहीये. आपको मालूम है इब्रानियों 9:27 में लिखा है, आणि हिब्रीकराचं पत्र त्याचा 9 अध्याय आणि त्याच्या 27 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे, एक बार मरना फिर न्याय होना सारा मनुष्य के लिए परमेश्वर ने नियुक्त किया है। आणि मनुष्याला एकदा मरणं आणि त्याच्यानंतर त्याचा न्याय होणं परमेश्वराने प्रत्येक मनुष्याकरता नेमून ठेवलेलं आहे. प्रियो, मरने के बाद एक न्याय है, प्रियानो मेल्यानंतर एक न्याय आहे. परंतु वो न्याय कैसा होगा? आणि तो न्याय कसा राहणार आहे? ये सुसमाचार के अनुसार, आणि या सुवार्तेच्या अनुसार. इसका मतलब प्रभु का इन वचनों को जानना कितना अनोखा बात है प्रियो। आणि देवाचं हे वचन जाणणं किती अद्भुत आहे प्रियानो. है ना? हमें उस न्यायासन के सामने एक नियम लाया जाएगा, वो ये सुसमाचार है। आणि त्या न्यायासनासमोर एक नियम आणला जाईल, ती ही सुवार्ता आहे. आपको मालूम है प्रभु यीशु मसीह ने क्या कहा? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? है ना? यूहन्ना का सुसमाचार 12 अध्याय का 48 वचन में, आणि योहान त्याचा 12 अध्याय त्याचं 48 वचनामध्ये, जो वचन मैंने तुमसे कहा उस अंत दिनों में तुम्हारा न्याय करेगा। आणि जे वचन मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या वचनाच्या अनुसार तुमचा शेवटल्या दिवसामध्ये न्याय होईल. पढ़ेंगे। अर्थात जो वचन मैंने कहा है वही पिछले दिनों में उसे दोषी ठहराएगा। हाँ, देखिए मतलब उसे दोषी ठहराएगा मीन्स उसको न्याय करेगा। आणि ह्या वचनाच्या द्वारे तो न्याय केला जाईल. तो सबसे बड़ी बात है परमेश्वर के वचन के द्वारा न्याय किया जाएगा। आणि परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे न्याय होणार आहे. इसी कारण सुसमाचार का बहुत बड़ा महत्व है। आणि म्हणूनच सुवार्तेचं खूप मोठं महत्व आहे. प्रभु का वचन का बहुत बड़ा महत्व है। आणि प्रभूच्या वचनाचं खूप मोठं महत्व आहे. तो आज मैं आपको सिर्फ एक सुसमाचार का सिर्फ 6 महत्व की बात या विशेषता की बात बताया। आणि आज फक्त सुवार्तेच्या 6 ज्या वैशिष्ट्य आहे ते सांगितलं. आपको मतलब जरूर समझ में आया होगा करके मैं आशा करता हूँ। आणि निश्चितच तुम्हाला ते समजलं असेल अशी मी आशा ठेवतो. मतलब हमने जो दूसरा तिमोथी दूसरा अध्याय का 8-9 वचन तक यहाँ हमने मतलब थोड़ा सा ध्यान किया। दुसरं तिमोथेला पत्र त्याचा दुसरा अध्याय 8 आणि 9 वचन आपण मनन केलं. पिछले मतलब क्लास में और आज का क्लास में
आणि मागच्या क्लासमध्ये आणि आजच्या क्लासमध्ये. तो मैं आशा करता हूँ आपको ये बातें समझ में आ रही होंगी. आणि मी आशा ठेवतो की या गोष्टी तुमच्या लक्षात येत असेल. मैं बहुत मतलब स्लो गया करके मैं सोचता हूँ. आणि मी विचार करतो की खूप हळूहळू गेलो. और खास करके आज हमारा भाई अतुल शिंदे भी हमारे साथ था और उनका बहन स्नेहा शिंदे भी हमारे साथ था. इसके लिए उनके प्रति भी प्रभु को धन्यवाद देता हूँ. आणि विशेष करून आज आपल्या सोबत अतुल शिंदे सुद्धा सोबत होते आणि त्यांची बहीण स्नेहा शिंदे सुद्धा सोबत होती. त्यांच्या संबंधाने मी प्रभूला धन्यवाद करतो. और इसको साथ साथ रिकॉर्डिंग के लिए अपना भाई स्वप्निल हमारे साथ है. आणि त्याच्यासोबत रेकॉर्डिंग करण्याकरता आपले बंधू स्वप्नील पण आपल्या सोबत आहे. हम सबकी तरफ से और नासिक मंडली की तरफ से आप सबको मसीह बधाई देता हूँ. आमच्या सगळ्यांतर्फे आणि नाशिक मंडळीतर्फे तुम्हाला ख्रिस्ती अभिवादन. मैं आपसे एक नंबर विनती करता हूँ कि यदि आपको कोई भी प्रकार का कोई संदेह रहेगा तो आणि मी तुम्हाला विनंती करतो जर तुम्हाला कुठल्या प्रकारे काही शंका असेल तर हाँ तो आप जरूर मतलब भाई मतलब अतुल शिंदे से भी आप मराठी में बात कर सकता है. आणि भाऊ अतुल शिंदे यांच्याशीही तुम्ही मराठीमध्ये बोलू शकता तो आपको समझा सकता है. आणि ते तुम्हाला समजून सांगतील. अगर कोई हिंदी में है तो फिर मेरे से बात कर सकता है. आणि जर हिंदीमध्ये आहे तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. तो मैं आपको बहुत धन्यवाद देता हूँ. तुम्हाला मी खूप धन्यवाद देतो. और एक बार कोल्हापुर के सारे पवित्र लोग और एक बार मसीह